रायगड जिल्ह्यातील खोपोली शहरातून एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे। पेशवेकालीन ऐतिहासिक शिव मंदिरात अज्ञात चोरट्यांनी थेट शिवलिंगावर स्थापित असलेला तब्बल 12 किलो वजनाचा चांदीचा मुकुट चोरून नेला आहे। सुमारे 50 लाख रुपये किमतीच्या या मुकुट चोरीमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून श्रद्धाळूंमध्ये संतापाची लाट उसळली आहे। विशेष म्हणजे मंदिरात सीसीटीव्ही व्यवस्था असतानाही चोरट्यांनी ही धाडसी चोरी केली। पाहूया हा सविस्तर रिपोर्ट। रायगड जिल्ह्यातील खोपोली शहरातील ऐतिहासिक आणि पेशवेकालीन शिवमंदिरात अज्ञात चोरट्यांनी मोठी चोरी घडवून आणली आहे। मंदिरातील शिवलिंगावर स्थापित असलेला सुमारे 12 किलो वजनाचा चांदीचा मुकुट चोरट्यांनी लंपास केला। या मुकुटाची किंमत जवळपास 50 लाख रुपये असल्याचे सांगितले जात आहे। या चोरीची माहिती समोर येताच मंदिर प्रशासन आणि भाविकांमध्ये एकच खळबळ उडाली। सकाळी मंदिर उघडल्यानंतर मुकुट गायब असल्याचे लक्षात आले आणि तात्काळ पोलिसांना माहिती देण्यात आली। विशेष म्हणजे मंदिर परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत, मात्र तरीही चोरट्यांनी ही धाडसी चोरी कशी केली याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। घटनेनंतर श्रद्धाळूंमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात असून मंदिराच्या सुरक्षेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत। या प्रकरणी खोपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे। पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू असून तांत्रिक पुरावे आणि इतर धागेदोरे गोळा करण्यात येत आहेत। आरोपीचा शोध घेण्यासाठी विविध पथके कार्यरत आहेत। चोरी मागील नेमका उद्देश काय, आरोपी कोण आहेत आणि चोरी गेलेला चांदीचा मुकुट कुठे आहे याचा शोध घेण्यासाठी पोलीस युद्ध पातळीवर तपास करीत आहेत। खोपोलीतील या ऐतिहासिक शिव मंदिरातील चोरीने केवळ भाविकांच्याच भावना दुखावल्या नाही, तर मंदिर सुरक्षेचाही गंभीर प्रश्न ऐरणीवर आला आहे। आता या बहुचर्चित चोरीचा उलगडा कधी होतो आणि 50 लाखांचा चांदीचा मुकुट परत मिळतो का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे।